सविस्तरपणे बातम्या बघूयात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्यापासून 2 दिवसांच्या अयोध्या दौऱ्यावर जात आहेत आणि त्याची चर्चा राज्यभर सुरू आहे। एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्याची तयारी सुरू झालेली आहे। अयोध्या दौऱ्याकरता ठाणे आणि नाशिकमधून शिवसैनिकांच्या ट्रेन्स अयोध्येला रवाना झालेल्या आहेत। ठाण्यातून एकनाथ शिंदेंनी ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला। शिवसैनिक ढोल ताशांच्या गजरात नाचत गात आनंदोत्सव साजरा करत अयोध्येला निघाले। अयोध्येत शिवसैनिकांकरता अयोध्येतील सगळी हॉटेल्स, धर्मशाळा बुक करण्यात आलेल्या आहेत। आता दौऱ्याची धास्ती घेतली किंवा नाही मी हे म्हणणार नाही, परंतु मी सगळ्यांना कामाला लावलेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे। सगळे आता घरात बसायचे ते रस्त्यावर येऊ लागलेत, फिरू लागलेत, ही चांगली बाब आहे। चांगलं आहे म्हणजे आमच्यामुळे का होईना अनेक लोक रामलल्लांचं दर्शन घ्यायला ललायित झालेले आहेत। चांगलं आहे। आणि अयोध्या हा प्रभू रामचंद्रांची जी पावनभूमी आहे ती आमच्यासाठी फारच श्रद्धेचा विषय आहे। ही 3 दृश्य एका वेळेला आम्ही तुम्हाला दाखवतोय। ठाण्यातून आणि नाशिकमधून अयोध्येला शिवसैनिक रवाना झालेले आहेत। ट्रेन्स पूर्णपणे भरून शिवसैनिकांसह अयोध्येला निघालेले आहेत। ठाण्यामध्ये तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला। शिवसैनिकांचा स्टेशनवरच उत्साह अक्षरशः लाजवणारा होता। मुख्यमंत्र्यांच्या या अयोध्या दौऱ्याचा एक टीझर शिवसेनेने जारी केलाय। आपण या टीझरवर नजर टाकणार आहोत। चलो अयोध्या। शिवसेना मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दिनांक 9 एप्रिल 2023 रोजी। चांगलं काम करत असताना श्रीरामाचे आशीर्वाद मिळाले पाहिजेत, कारण रामराज्य ही सर्वोच्च कन्सेप्ट आहे ॲडमिनिस्ट्रेशनमधली। राज्य किती चांगलं असावं त्याला रामराज्य म्हटलं जातं। आणि जर महाराष्ट्राचं रामराज्य व्हायचं असेल तर आपल्याला अयोध्येच्या मंदिरात जाऊन रामाचे आशीर्वाद तर घेतलेच पाहिजे। प्रदेश भवन मुंबईत बांधलेलं आहे, तसंच महाराष्ट्र भवन अयोध्येमध्ये व्हावं की जेणेकरून रामाच्या आशीर्वाद घेण्यासाठी जे जे मराठी बांधव अयोध्येला जातील त्यांच्या राहण्याची सोय होईल एवढं ते उत्कृष्ट भवन हे बांधण्याची आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची मनीषा आहे। हो, उद्या अयोध्या दौरा आहे मुख्यमंत्र्यांचा, आपण जाणार आहात ना? काय नाही, मी अजून माझं काही पक्क नाही, पण मी जाण्याच्या विचारात आहेत, कारण की तब्येत बरी नसल्यामुळे, पण गेलो तर निश्चितपणाने जाईल। नाही, अयोध्येला काय, अयोध्येला राम मंदिर आहे, आमचं आराध्य दैवत प्रभू रामचंद्र आहे आणि त्यासाठी आम्ही दर्शनासाठी जाणार आहोत। परवा आमचा कॅबिनेट झाल्यानंतर विषय झाला तर त्यांनी मला म्हटलं की नाही तुम्ही चला, आणि म्हणून उद्या दिवसभर नाशिकला कार्यक्रम आहेत, ते आटपून मी रात्री अयोध्येला रवाना नाशिकहूनच होणार आहे। त्यामुळे मी त्या ठिकाणी दर्शनासाठी जाणार आहे।